हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो. चला आपला अतिरिक्त खेळाडू आपण या मंचावर यायचंय. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत श्रीमंत योगेशी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि आई एकविरा मातेला नतमस्तक होऊन मी समालोचक मृदुल मेहर आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे खेळाडूंचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय आणि सामन्याला सुरुवात होतोय. चालू असणारा सामना आजच्या दिवसातील ग्रुप ई मधील सामना आपल्याला पाहायला मिळतो. पहिला सामना जिथे आपल्याला पाहायला मिळतात दोन तब्बल संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढत असताना एकीकडे विरार नगरीमधील हे दोनच संघ, एकीकडे टीम लोकल लेजंड्स विरोधामध्ये टीम बारोंडा माऊली. प्रथमतः नाणेफेकीचा कॉलेज जिंकून स्वीकारलेला टीम बारोंडा माऊली संघ तर सलामीर फलंदाज लोकल लेजंड्स संघाचे आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे नदीम शेख आहे तर दुसरीकडे साहिल मर्चंट आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या दोन चेंडूंचा खेळ होत असताना धावसंख्या धावफलकावर 2 चेंडू 2 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी हाताळत असताना विशाल आपल्याला पाहायला मिळतो. ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे तो गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. हितांश युगांश 11 प्रेझेंट ही प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. एक भव्य दिव्य असं आयोजन ह्या स्पर्धेचं आदरणीय सन्माननीय बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते कैलासजी पाटील यांना मी विनंती करतोय आपण या मंचावर आसनस्थ व्हायचंय. कैलास दादांना विनंती असेल. हितांश युगांश 11 प्रीमियर लीगच्या वतीने आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. यस थँक्यू डीजे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना 4 धावा आतापर्यंत धावफलकार आपल्याला पाहायला मिळतात. 2 सलामीर फलंदाज असे आहेत ना, जर का ह्या फलंदाजांना सूर गवसला तर मात्र येणाऱ्या काळामध्ये कर्दन काळ ठरू शकतोय. अशा प्रकारची फलंदाजी करणं जाणतात. दोन्ही खेळाडूंकडे तितकाच मोठा अनुभव आहे. म्हणजे एकीकडे आपण नदीम शेख यांना पाहतोय जो मोठा खेळाडू ओळखला जातो वसई तालुक्यातील, दुसरीकडे साहिल मर्चंट आहे. परंतु आता ज्या प्रकारची सुरुवात केली संथ गतीने सुरुवात असताना 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या 6 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षकांच्या माहितीसाठी खेळाडूंच्या माहितीसाठी कालच्या दिवसामध्ये ग्रुप ए मध्ये आपण पाहायला गेलं तर पहिला एकतर्फा असा सामना विजयी करत असताना टीम साई चरणला आपण पाहिलं आणि त्यानंतर LNCC अर्थातच लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब यज्ञेश 11चा संघ आपल्याला पाहायला मिळाला नवापूर नगरीमधील. ग्रुप बी मध्ये आपण पाहायला गेलं तर ज्या संघाचं वसई तालुक्यामध्ये वर्चस्व आहे असा टीम दुर्गेश 11चा संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर तेजस 11 संघ आपल्याला पाहायला मिळाला. ग्रुप सी मध्ये आपण वळतोय ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला पहिला संघ टीम प्लेयर्स आणि त्यानंतर टीम सायबा संघ आपल्याला पाहायला मिळाला. आज ग्रुप डी मध्ये दुपारच्या सत्रामध्ये आपण सामने पाहायला गेले ना तर पहिला संघ विजयी ठरत असताना टीम जीवदानी माऊली फुलपाडाचा संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर आशिष 11चा संघ आपल्याला पाहायला मिळतो. ग्रुप ई मध्ये वळतोय ज्या ठिकाणी पहिला सामना आपल्या भेटीला आलाय संध्याकाळच्या सत्रामध्ये जिथे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढत असताना पाहायला मिळतात. एकीकडे टीम लोकल लेजंड्स विरोधामध्ये बारोंडा माऊली फुलपाडाचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आतापर्यंत धावफलकार आपण पाहायला गेलं तर पुन्हा एकदा प्रयत्न चांगले म्हणावा लागेल. थोडासा फंबल होतोय. सिंगल धाव सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये ऍड होत असताना 2 चेंडूंचा खेळ होतोय. 8 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. 2 खेळाडू पुन्हा एकदा उल्लेख करा असा वाटतो परंतु यावेळेला ऑन साइडच्या दिशेनं धाडून दिलाय चेंडूला. नदीमच्या बॅटमधून येतो यावेळेला ब्रँडेड चौकार. కోకా కడితే కొర కొరమంటూ చూస్తారు. పొట్టి పొట్టి కౌని వేస్తే పట్టి పట్టి చూస్తారు. కోకా కాదు కౌను కాదు కట్టులోన ఏముంది. यस थँक्यू डीजे. थोडासा संथ गतीने सुरुवात केली आणि అంటవా అమ్మవా అంటవా అమ్మవా
येस, थँक्यू डीजे. 4 चेंडूंचा खेळ होत असताना 16 धावा आतापर्यंत धावफलकावर. यावेळेला नदीम यांची गाडी आपण पाहायला गेले तर टॉप गिअर मध्ये जात असताना पाहायला मिळतात. लगातारचे 2 चेंडूवर 2 चौकार. पुन्हा एकदा आखुडी टप्प्याचा चेंडू. क्या बात आहे. मैदानामध्ये आज फक्त आणि फक्त नदीम नदीम आणि नदीम आपल्याला पाहायला मिळतं. टाळ्या वाजल्या जातात, शिट्ट्या वाजल्या जातात त्यावेळेला टीम लोकल लेजेंड्सच्या डगआउट मधून. येस, थँक्यू डीजे. नदीम यावेळेला स्वतःला म्हणतोय कि ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में. अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीनों के शाये से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते ईमानदारी से मेहनत उनके सपने सपने कभी अधुरे नहीं होते. 5 चेंडूंचा खेळ होतो. 20 धावा आतापर्यंत धावफलकावर. द्वितीय षटक मार्गस्थ. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. आतापर्यंत धावा कोऱ्याने येत असताना पाहायला मिळतात. शेवटच्या चेंडूला पाहिला, हलक्या हाताने निहाळला आणि सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विजयजी पाटील आपला देखील हितांश युगांश 11 प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत. 2 षटकांचा खेळ होत असताना धाव संख्या धावफलकावर आतापर्यंत 21 धावा धावफलकावर येतात. येस डीजे. येस, थँक्यू डीजे. 21 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर यावेळेला दीपक बांबरे येतोय. ज्या खेळाडूमध्ये खऱ्या अर्थानं क्षमता आहे, जो अष्टपैलू असा खेळाडू ओळखला जातोय, त्यावेळेला गोलंदाजी मार्कवर येत असताना खऱ्या अर्थाने हे टीम प्लॅनिंग आपल्याला बारोंडा माऊली संघाचं पाहायला मिळत आहे. पहिल्या 2 षटकामध्ये नदीम ज्याच्या बॅटला यावेळेला सूर गवसलेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. ताकदीचा वापर केला जातो. हा ना कॉल हा देखील क्रिकेटमध्ये तितकाच महत्वाचा असतो. आणि यावेळेला खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर स्ट्राईक एंडवर आवाज येतोय. नो, अर्थातच निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 21 धावा धावफलकावर. यावेळेला काय घडतंय? पंच दुपारच्या सत्रामध्ये नव्हे तर संध्याकाळच्या सत्रामध्ये विवेक पाटील आमच्यापर्यंत वळतात. आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होते. यावेळेला 22 धावा आतापर्यंत धावफलकावर. आणि यावेळेला काय? फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट का म्हटलं जात आहे, ह्याचं उत्तम उदाहरण यावेळेला दर्शवत असताना 26 धावा धावफलकावर आतापर्यंत येत असताना पाहायला मिळतात. 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मंचावर आपल्याला पाहायला मिळतात. विजयजी पाटील एक उत्तम असं समालोचक आणि ह्या विभागातील खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर अर्नालचे आपण पाहायला मिळत आहे. आनबान शान असे विजयजी पाटील आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांचा आवाज आज हिंदी कमेंटेटर म्हणून आपण पाहायला गेलं तर गुजरात असो, दमन असो, सुरत पर्यंत ज्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळतात ते विजयजी पाटील आज आपल्याला मंचावर आपल्याला पाहायला मिळतात. सोबतीनं आपण पाहायला गेलं ना तर आयोजक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अशोकजी खोत असतील. यावेळेला काय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. थोडासा प्रेशर बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न दीपकला यावेळेला का आणलाय, हे टीम प्लॅनिंग बारोंडा माऊलीचं आतापर्यंत सक्सेस होत असताना पाहायला मिळतोय. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो, ये क्रिकेट की रणनीती आहे. आणि अशा प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. बॅकफुटला येतो, हलक्या हाताने चेंडूला पुश केला जातोय. सिंगल धाव फलकामध्ये ऍड होत असताना आतापर्यंत 27 धावा धावफलकावर. 2.4 चेंडूंचा खेळ, ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा साहिल मर्चंट यावेळेला थोडासा फंबल होतोय. क्षेत्ररक्षक सिंगल धावतोपर्यंत सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड होत असताना आतापर्यंत धावफलक 1 to go चा इशारा येतोय. पंच विवेक पाटील यावेळेला शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा बॅकफुट लावून ढकलण्याचा प्रयत्न. धावचीची संधी बनते का, परंतु सिंगल धाव यावेळेला धावफलकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ होत असताना धाव संख्या धावफलकावर 29 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेने. येस, थँक्यू.
डीजे दिलीप पाटील यांना आपण पाहतोय कालच्या दिवसापासून खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर प्रेक्षकांना खेळाडूंना एक एंटरटेनमेंट करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकामध्ये आपण विचार केला ना तर धावेंना रोख लगावलेला पाहायला मिळतोय. म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये ज्या प्रकारे धावा कोऱ्याने ओढत होत्या, तिसऱ्या षटकामध्ये दीपक बांबरेने त्या धावेंना रोख लगावलेला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा चेंडूला चांगल्यारीत्या गॅदर केला जातोय, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु नदीम एकेकडून आपण पाहायला गेलं तर वैयक्तिक आतापर्यंत ज्या प्रकारचे खेळतोय, 14 चेंडू 23 धावींची आतापर्यंत वैयक्तिक खेळी करत असताना नदीम शेख सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. पुढील चेंडू यावेळेला उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर जातोय चेंडू. पंच विवेक पाटील आमच्यापर्यंत वळतात. अर्थातच हा चेंडू वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. 30 धावा धाफळकावर येत असताना यावेळेला काय घडतंय, यावेळेला चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अर्थातच नदीमच्या खेळीला यावेळेला पूर्ण विराम. परंतु नदीमची खेळी जर का आवडली असेल, ज्याच्या बॅटमधून वैयक्तिक 15 चेंडूंचा खेळ करत असताना 24 धावींची खेळी आली. वेल बॅटिंग नदीम शेख. धावा संख्या आतापर्यंत 30 धावा 2 चेंडूंचा खेळतोय. यस डीजे. येस थँक्यू डीजे. मुक्तदीर येतोय नवीन फलंदाज स्ट्रॅपच्या सैनिक खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला जसा मुक्तदीर येतोय त्या पुन्हा एकदा बॅक टू द डगआउट मध्ये परतावा लागेल. एक मिनिट मृदुल थांबवते. चला दोन्ही कॅप्टन दत्तगुरु नवापूर आणि त्यानंतर निर्मल दोन्ही कॅप्टन टास्क बॉक्स कडून दाखल व्हायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. बिग फाईट बिग मॅच जे आपल्या भेटीला येणार आहे. ओव्हर टू मृदुल. धाव संख्या धावफलकावर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर एक चांगली धाव संख्या म्हणावी लागेल. 30 धावा आतापर्यंत धावफलकावर. मुक्तदीर जसा येतोय तसा यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परतावत असताना पाहायला मिळेल. यावेळेला कॉम्बिनेशन फील्ड चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. परंतु सिंगल धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड होत असताना खेळाडूंना आयोजकांना विनंती असेल, ज्या आपल्या रस्त्यात गाड्या आहेत ते कृपया करून आपण पार्किंग मध्ये लावायचे आहेत. आपल्यासाठी पार्किंग केली आहे हितांश शुगांश 11 संघाने. तर विनंती असेल, प्रेक्षकांना विनंती असेल, खेळाडूंना विनंती असेल, येणाऱ्या ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. 31 धावा आतापर्यंत धावफलकावर. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. 32 धावा. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेल्यानंतर ह्या वेळेला धावेंना रोख लगावलेला आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. ज्या प्रकारचे शेवटचे 2 षटक हाताळले गेले, पहिल्या 2 षटकामध्ये धावा ह्या कोऱ्याने ओढत असताना पाहायला मिळतात. आखोडी टप्प्याचा चेंडू यावेळेला काय सिंगल धाव सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये ऍड होत असताना 3 षटकांचा खेळ समाप्त होतो. 24 चेंडूंचा धाव संख्या धावफलकावर 33 आणि येणाऱ्या 24 मध्ये 34 धावेंचा आव्हान धावफलकार आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत वळतोय पुन्हा एकदा कौस्तुभ मेहरच्या दिशेनं, जिथे टॉस की बॉस मध्ये आपल्याला पाहायला मिळतात 2 संघ. एकीकडे निर्मळ विरोधामध्ये दत्तगुरु क्रिकेट क्लब नवापूर. थँक्यू मृदुल. चला मंगेश कॅप्टन. आदरणीय बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते कैलासजी पाटील यांच्याशी उभं नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय, जिकडे 2 कॅप्टन निर्मल रेडी आहे. कॅमेरामॅन रेडी आहेत. ओके. टॉस केला जातो कैलासजी पाटील यांच्याशी उभं निर्मल, तर समोर दत्तगुरु नवापूर. यस यस टॉस जिंकला काय निर्णय? क्षेत्ररक्षण. कशा प्रकारची तयारी आहे संपूर्ण स्पर्धेसाठी? तयारी तर खूप चांगली आहे. समोर दत्तगुरु नवापूर संघ आहे, किती धावांपर्यंत रोखायचंय? 30च्या मध्ये. संपूर्ण खेळपट्टी आणि आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि स्कोर तर खूप जास्त होत आहे, तर फिल्डिंगचं खूप मेहनत लागणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. मंगेश, प्रथम बॅटिंग करायची आहे, कशा प्रकारची तयारी आहे संपूर्ण स्पर्धेसाठी? तयारी तर केलेली आहे खूप चांगली. आम्ही 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करू. आता समोर निर्मल सीसीचा संघ आहे, किती धावांचं टार्गेट ठेवायचं आहे? 32 पर्यंत. प्लेइंग 10 जी आहे ती कशा प्रकारे असणार आहे? प्लेन इंग्लंड चेंज झालेला आहे. आमचा 1 डाऊनचा बॉलर गेलेला आहे कुणाल मेहर, त्या जागेवर आम्ही विक्रांत दांडेला खेळत आहोत.
खूप साऱ्या शुभेच्छा. द न्यूज फ्रॉम द सेंटर टॉस जिंकला निर्मल सीसी संघाने आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलंय दत्तगुरु नवापूर संघाला. मैदानाच्या दिशेने बोलतो जिकडे मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा मृदुल मेहर जॉईन होतील. येस, धन्यवाद कौस्तुभ. चला सामन्यापर्यंत वळतोय जिथे आपल्याला पाहायला मिळतं 24 चेंडू 34 धावेंचं आव्हान धावफलकार आपल्याला पाहायला मिळत आहे. वसईविरा रनरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक भव्य दिव्य असं आयोजन अर्नाळा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हितांश युगांश 11 प्रीमियर लीग पर्व पहिले आणि पर्व पहिल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एक चांगलं असं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं 24 चेंडू 34 धावेंचं आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. लोकल लेजंड संघ आपला अतिरिक्त खेळाडू कृपया करून आहे का? 34 धावेंचं आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू आखडू टप्प्याचा चेंडू यावेळेला चांगलं गॅदर केलं. चेंडूला सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना धावेंचा श्रीगणेश केला जातो. यावेळेला सिंगल धावेने 2 सलामीवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे दीपक आहे तर दुसरीकडे महेश सारखा खेळाडू आपलं वैयक्तिक खातं खोळत असताना 34 धावेंचं आव्हान धावफलकार आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाजीला शेहजाद सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला गोलंदाज म्हणून ओळखला जातोय. पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मार आहे. यावेळेला काय घडतंय? चांगला चेंडू म्हणावा लागेल परंतु आउटसाइड द लेग स्टंपचा मारा डावा यष्टीच्या थोडासा बाहेर जातो. यावेळेला चेंडू अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना दीपक बांबरे दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतो. एक मोठा खेळाडू म्हणून ओळखला जातोय. टीम लीड करतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर बारोंडा माऊली संघाचा ह्या खेळाडूमध्ये यावेळेला आशा असेल, अपेक्षा असेल आणि त्या प्रकारची खेळीला साजेसा खेळ करेल का ह्यावर देखील नजर असेल. 2 चेंडूंचा खेळ होत असताना 3 धावा धावफलकावर. यावेळेला काय घडतंय? पंच पुन्हा आमच्यापर्यंत वळतात. अर्थातच पुन्हा एकदा अतिरिक्त धाव यावेळेला धावफलकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळत आहे. 4 धावा आतापर्यंत धावफलकावर येतात. लक्ष आपण पाहायला गेलो तर 34 धावेंचं. अर्थातच येणारे 22 मध्ये 30 धावा अजून देखील धावफलकावर लगावायचे आहेत. सिंगल धावेने ट्रॅपच्या साहाय्याने खेळला गेला. सिंगल धाव. 3 चेंडूंचा खेळ 5 धावा आतापर्यंत धावफलकावर. प्रेक्षकांच्या माहितीसाठी खेळाडूंच्या माहितीसाठी 2 संघ असे विरार नगरीमधील आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे बारोंडा माऊली संघ विरोधामध्ये टीम लोकल लेजंड्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. येस, 4 चेंडूंचा खेळ होतोय. 5 धावा धावफलकावर. दीपक बांबरे पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर. जर का खेळाडूला सूर गवसला तर मात्र 34 टार्गेट सहज आणि सोप्यारित्यानं हा दीपक बांबरे खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि सहज चेस करताना देखील आपल्याला पाहायला मिळेल. परंतु दुसरीकडून आपण पाहायला गेलं तर तितक्याच नामांकित असा संघ आणि नामांकित गोलंदाज ज्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तो संघ टीम लोकल लेजंड्स आपल्याला पाहायला मिळतो. ट्रॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडूला चांगला गॅदर केलाय. निर्धाव चेंडू येतो. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होत असताना 6 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेनं. पहिल्या 6 चेंडूमध्ये 6 धावा धावफलकावर येत असताना यावेळेला एक अष्टपैलू खेळाडू ज्याच्या बॅटमधून आपण एक चांगला विस्फोट पाहायला मिळाला तो साहिल मर्चंट यावेळेला गोलंदाजी मार्कवर येत असताना पाहायला मिळतो. ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, ज्या खेळाडूमध्ये खऱ्या अर्थानं क्वालिटी आहे तो अष्टपैलू गोलंदाज यावेळेला गोलंदाजी मार्कवर. क्या बात आहे. पहिला चेंडू यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. दीपकच्या खेळीला यावेळेला पूर्णविराम.
येस थँक्यू डीजे. पहिल्याच चेंडूवर यावेळेला आपलं वर्चस्व का ओळखलं जातं मला ह्याचं या ठिकाणी मैदानामध्ये पहिल्याच चेंडूवर दृश्य दर्शवत असताना साहिल मर्चंट आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक बांबरे सारखा पहिल्याच चेंडूवर गडीबाद करत असताना पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला गेला. सिंगल धाव येते ऑन साईडच्या दिशेनं आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटची ही रणनीती म्हणून ओळखली जाते. अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो ये क्रिकेट की रणनीती आहे आणि अशा प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. साहिल या गोलंदाजाला यावेळेला सन्मान दिला जातोय, मान दिला जातोय आणि सिंगल धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. यावेळेला महेश ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 धावा येतात. सलामीवर फलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये यावेळेला चेंडूला गॅदर करेल का. नदीम येथपर्यंत धावसंख्येत 1ने भर पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 8 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळले म्हणजे पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज शहीद, दुसरा आतापर्यंत पहिल्याच चेंडूवर साहिल मर्चंट, दीपक बांबरे ज्याच्या गोलंदाजी यावेळेला काय घडतंय. सहज आणि सोप्यारित्या चेंडूला गॅदर करत असताना नदीम खऱ्या अर्थानं आपल्याला आज पहाडासारखा आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षणामध्ये. अजून एक चेंडू निर्धाव. अर्थातच प्रेशर आहे, तणाव आहे आणि दबाव आहे आणि हा दबाव भरा प्रेशर रिलीज करणारा चौकार येत असताना पाहायला मिळतोय. एसटीचे थँक्यू डीजे. 12 धावा धावफलकावर शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी, परंतु ज्या प्रकारचे आतापर्यंत गोलंदाजी हाताळले खऱ्या अर्थानं सुपर लाईन लेन टप्पा सर्व काही यावेळेला साहिल मर्चंट दर्शवत असताना शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. लक्ष धावफलकावर 34 धावांचा आतापर्यंत 12 धावा धावफलकावर शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. यावेळेला काय आउटसाइड द लेग स्टंपचा मारा पंच आमच्यापर्यंत वळत असताना 13 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. राऊंड विकेटचा मारा केला जातोय ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चांगला विस्फोट पाहायला मिळतोय. तो पुन्हा एकदा ट्रॅपच्या सैनिक खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या चेंडूवर यावेळेला सिंगल धाव येते. 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 14 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. येस डीजे. येस थँक्यू डीजे. यावेळेला खऱ्या अर्थानं डीजे मॅन देखील एक प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करण्याचं काम करत असताना डीजे दिलीप आपल्याला पाहायला मिळतात. दिलीप दादाचा संघ खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतो. तेजस 11 ते डीजे मॅन आज आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल धाव धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड होत असताना सिंगल धावेने आतापर्यंत धावफलक आपण पाहायला गेलं तर 15 धावा धावफलकावर येणाऱ्या 11 चेंडूमध्ये अजून देखील 19 धावा धावफलकावर लगावायच्या आहेत. ज्या प्रकारची फलंदाजी आतापर्यंत महेश, दुसरीकडून आपल्याला पाहायला मिळतं विजय ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार येत असताना पाहायला मिळतो. तो विजय यावेळेला आपल्या संघाला विजयाचा शंख फुकेल का ह्यावर देखील नजर असेल. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा सिंगल धावेने 16 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना मॅचचं इक्वेशन यावेळेला काय दर्शवते. येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 18 धावा अजून देखील धावफलकावर लगावायच्या आहेत. परंतु दुसरीकडून ज्या प्रकारची पार्टनरशिप म्हणजे दीपक बांबरे ज्याच्या खेळीला पूर्ण विराम आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा चुकी घडली गेली आणि ज्या वेळेला क्रिकेटमध्ये चुकी घडते ना त्या वेळेला मात्र क्रिकेटच्या भाषेमधून एक पुकार येत असतो, आवाज येत असतो की खऱ्या अर्थानं क्रिकेटला चुकीला माफी नाही. आणि अशा प्रकारचं दृश्य यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. खेळाडू थोडासा फंबल होतोय आणि चुकीने ह्या 4 धावा धावफलकामध्ये ऍड होत असताना 20 धावा आतापर्यंत धावफलकावर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. यावेळेला काय घडतंय. सिंगल धाव, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तोपर्यंत सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना 21 धावा आतापर्यंत धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ होतोय. चांगली सुरुवात करून देत असताना ज्या वेळेला दीपक बांबरे ज्यांचा खेळीला लवकरात लवकर स्वास्थ्यात गमावला आणि त्यानंतर आतापर्यंत चांगली सुरुवात करून देत असताना एकीकडे महेश दुसरीकडून चांगली सुरुवात करतोय विजय सारखा फलंदाज. यावेळेला काय क्षेत्ररक्षण केलं गेलंय.
सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होते. सिंगल धावेने धावफलक आतापर्यंत धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 1 to go चा इशारा येतो. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. 22 धावा धावफलकावर. मुबीन गोलंदाजी मार्कवर थोडासा महागडा पडत असताना आतापर्यंत यावेळेला फ्लाइट आहे. चेंडू क्या बात आहे. बॅकफूट लेवून प्रहारी हमला यावेळेला. चेंडू जातोय इन टू द गॅप. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू सीमारेखा पार. येस डीजे. So elegant, just looking like a wow. थँक्यू मृदुल. मृदुल सामना होता कुठे, सामना आलाय कुठे पहा. एखाद्या ओव्हरमध्ये एक मोमेंटमला शिफ्ट करणारे ते 2 षटकाने पूर्णपणे पार्टनर जोड आणलंय. आणि मॅच इक्वेशन जर आपण बघितली तर येणाऱ्या 6 मध्ये 8चं इक्वेशन राहिलंय. मृदुल काय वाटतं या 6 मध्ये 8 मध्ये कोणाचा पाठलाग होईल, काय घडेल आणि कोण जिंकेल येणारे कालवेल सांगणार आहे. आणि खऱ्या अर्थानं कौस्तुभ आपण पाहायला गेलं ना, ज्या वेळेला म्हणजे क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जातं ना की कागदी पत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले ना तरी तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ हा दर्शवावा लागतो. आणि खऱ्या अर्थाने यावेळेला स्वाभाविक खेळ दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे कागदी पत्रे कोण स्ट्रॉंग होता, दीपक बांबरे यांच्यावर पूर्णतः बारोंडा 11 संघाच्या नजरे होता. परंतु यावेळेला विजय ज्या प्रकारचा खेळ दर्शवतोय, पूर्णतः सामन्याची सूत्र यावेळेला आपल्या हातात धरून चालतोय की काय अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. वैयक्तिक 6 चेंडू 15 धावींची खेळी करत असताना विजय सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहे. कौस्तुभ आता इक्वेशन काय आहे, येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 8 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर कोण येतो यावेळेला, मुक्तदीर. अर्थातच ज्या खेळाडूच्या नावी आपण पाहायला गेलं तर SPL मध्ये मला वाटतं 2022ची SPL आणि त्यावेळेला बेस्ट बॅटर देखील ठरला होता तो मुक्तदीर यावेळेला गोलंदाजी मार्कवर येत असताना पाहायला मिळतो. पहिला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला गॅदर करत असताना कौस्तुभ. आता मयाची जास्तीत जास्त प्रयत्न असणार आहेत की स्ट्राईक एंडला विजयला आणण्याचे. परंतु विजयच्या बॅटमध्ये आतापर्यंत 6 मध्ये 16 झाल्यात. म्हणजे 200चा स्ट्राईक रेट जवळजवळ आसपास झालाय. परंतु एखाद्या चौकाराची मॅच इकडे जर काही बनली तर ते बॉल टू बॉल समीकरण येईल. परंतु ते काम मैदानाच्या आतमध्ये करणं खूप गरजेचं असणार आहे. पहिला चेंडू निर्धाव आलाय आणि तो डॉट बॉल कुठपर्यंत आलाय, कितपर्यंत दबाव आलाय येणारी कालवेळ सांगणार आहे. टप्पा सर्व काही दर्शवतोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळत आहे. आता इक्वेशन काय आहे, येणारे 4 चेंडूमध्ये 7 धावा अजून देखील धावफलकावर लगावायचे आहेत. पहिलाच सामना आपल्याला पाहायला मिळतो ग्रुप ई मधील. आपण खऱ्या अर्थानं कौस्तुभ पाहायला गेला ना तर काटी की टक्कर आपल्याला पाहायला मिळत आहे. ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब इस बार बल्ले से देना पड़ेगा. 3 मध्ये 6 एखादा चौकार जर काय आला तर मॅच 2-2चे समीकरण राहील. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू हलवार पद्धतीने या स्टँडवर आलाय आणि गडी बाद. विकेटचं बटन गॉन. थँक्यू डीजे, थँक्यू मृदुल. मी तुमच्या दिशेने येतोय. पहा, तिसऱ्या षटकामध्ये ज्या प्रकारे मॅच ऑन केली होती असं वाटलं होतं की एकतर्फा मॅच होण्याची शक्यता आहे. परंतु चौथ्या षटकामध्ये या प्रकारचं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करून दिलंय, पूर्णपणे दबावामध्ये आणून ठेवलंय. आणि आता इक्वेशन काय राहिलंय, प्रत्येक चेंडूवर 2 चौकार पाहिजे. 2 मध्ये 6 आणि दोन्ही चौकार मैदानाच्या आतमध्येच लगवायचे जर का हा सामना जिंकायचा असेल तर. आणि खऱ्या अर्थानं कौस्तुभ पाहायला गेलं तर त्या खेळाडूमध्ये क्षमता आहे. मुक्तादिर आपण म्हटलं ना त्या खेळाडूमध्ये एक्सपिरियन्स आहे, भला मोठा आपण पाहायला गेलं तर अनुभव आहे. आणि हा अनुभव यावेळेला आपण खऱ्या अर्थानं हितांश शुगांश 11 ह्या मैदानामध्ये दर्शवत असताना पाहायला मिळतात. येणारे 2 चेंडूमध्ये 6 धावींची गरज. पूर्णतः जिम्मेदारी यावेळेला नवीन आलेला बॅटर अक्षय यांच्यावर असेल. ह्यांच्या खांद्यावर यावेळेला अक्षय यांच्या खांद्यावर आपल्याला पाहायला मिळते. परंतु मुक्तादिर ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळते यावेळेला काय, चेंडूला पुन्हा एकदा गॅदर केलं जात आहे. सिंगल धाव डबल घेण्याचा प्रयत्न धावचीच्या रूपानं गडी बाद होत असताना पाहायला मिळत आहे. आता मात्र काय इक्वेशन काय आहे, येणारे 1 चेंडूमध्ये 5 धावा. अर्थातच अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन आपण पाहायला गेलं ना तर आपल्या वसईविरार अंडरम असोसिएशनच्या रूल्सनुसार कंपल्सरी चेस सामना आहे. परंतु यावेळेला काय घडेल, कुठेतरी
बारुंडा माऊली संघाला लक फॅक्टरची देखील साथ असणं गरजेचं आहे. एखादी अतिरिक्त धाव आली तर मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये आणि ही अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते. यावेळेला मैदानाच्या चारही बाजूने टाळ्या वाजल्या जातात. जशा प्रकारचा प्रेक्षकांना हवा असतो तशा प्रकारचा सामना पुन्हा एकदा येत असताना पाहायला मिळतात. मॅच पुन्हा एकदा जिवंत केले गोलंदाज मुक्ताधीर. ये क्या हुआ, कहाणीमध्ये आलाय ट्विस्ट आणि इतका मोठा ट्विस्ट आलाय ना की लगेच टीम मीटिंग सुद्धा बोलावली गेले. पहा 1-5चं इक्वेशन होतं आणि 1-5च्या इक्वेशनला आतापर्यंत आणून सोडलंय. 1 चेंडू 4 धावांमध्ये. काय घडेल काय बिघडेल, एखादा चौकार तर मॅचला फिनिश करेल, एखादा डॉट बॉल समोरच्या संघानं मॅचला फिनिश करेल. भरपूर सारे प्रश्न मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका मारायचा प्रयत्न. हो हो, ये हुई ना बात, ये हुई ना बात. थँक्यू डीजे, थँक्यू. लढा माझा अंत असा की लढाईला माझा अंत नाही. लढता लढता हरलो जरी तर लढण्याची मला खंत नाही. मी पुन्हा उठेन, मी पुन्हा लढीन, कारण शांत बसायला मी काही संत नाही. पहा मॅच होती कुठे, मॅच आलंय कुठे. 1-5चं इक्वेशन, वाईट चेंडू आणि मॅच एका चौकाराने फिनिश केले. काय जबरदस्त सामना. पहिली मॅच याच प्रकारची आहे. महिनारे सामने कशा प्रकारे असतील.